मंडळींनो, चाळीत सगळ्यांचे कंदील लागले तरी आम्ही अजून गेल्या वर्षीची चपून ठेवलेली तोरणात सोडवता. त्याच्यात एक एक वस्तू कमी पडत होती, ती सारख्या दुकानावर जाऊचा लागत होता. आणि मंडळींनो, घरातला बारक्या शेंडेफळ असणं म्हणजे फायदे जेवढे आहेत ना तेवढेच तोटे सुद्धा आहेत. ओ एका एका वस्तूसाठी 17 वेळा दुकानावर पाठवतात आणि ह्यांका नाही काय नाही म्हणशाल तर मार खाऊचो. तर मंडळींनो, घरा गेले तर दादा इलेलोच होतो. म्हटलं सगळ्यावर शिरा पडन आधी जाऊया फटाके आणू. कारण मंडळींनो, आम्ही बारकी होतो ना तेव्हा माझं काम काय फक्त रांगोळी काढा, दिवे लावा. पण आमचो दादा उठलो की एका हातात पिशी दुसऱ्या हातात अगरबत्ती, चलले फटाके फोडू. तर म्हटलं यंदा फटाके घ्यायचे आणि फटाके घ्यायचं विशेष ह्या म्हणजे काय तर आमच्या दुसऱ्या दादाने टाकलं ना फटाक्यांचं दुकान. आणि आज एक मराठी माणूस जर धंद्यात उतारता तर त्याला सपोर्ट करणं दुसऱ्या मराठी माणसाचा कर्तव्य असा. त्याच्यामुळे मंडळींनो जाऊन मॉपशे फटाके घेतला आणि दुकान लय लांब नाही हय आपल्या डोंबिवलीत ते गुप्ते रोडच्या जवळ ते कुलकर्णी ब्रदर्स असत ते त्यांच्या बाजूक. आणि हा आपल्या दुकानाचं नाव असं श्री समर्थ कृपा फटाकेवाले. तर मंडळींनो मॉपशे फटाके घेतलं, मी बारीक सारीक घेतले, दादान मोठे मोठे घेतल्या आणि सगळ्या गाडीत भरून आता आम्ही चाललो घरात. तर मंडळींनो घरात निघाला तर आज होतो आमच्या अभिदादाचा बर्थडे. तर अभिदादा ओवाळल्याने वगैरे सगळ्यांनी मस्तपैकी सेलिब्रेशन झालं आणि आमच्याकडे काही ना काय मंडळींनो असतच असता. त्याच्यामुळे केक खाणं इज परमनंट. मॉप सुद्धा अनभर केक खाल्लाय आणि आता मगाशी जा टाकलं लावणं काम तर पुरा करूचा होता. तर कंदील लावीतच होता तेवढ्यात मंडळींनो खमंग असो शंकरपाळी यांचा वास माझ्या नाकात गेलो. त्याच्यामुळे ह्या वासकडे नाक गेला काकींच्या किचनकडे आणि बघताय तर मस्तपैकी गरम गरम तळत होते. मग माझा हात तुमका गप राहता, हळूच हात गेलो बरोबर काकींच्या परातीत मुठभर शंकरपाळी उचललं आणि थाई ना कलटी. तर मंडळींनो आता 12:30 वाजलेत पण आमचं कंदील काय लागान व्हायत नाही. तर आमचं चालूच राहू त्याला आपण भेटाया उद्या.